नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. श्रद्धा, अंधश्रद्धा. या जगात श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हेच कळेनासं झालंय. देवळातल्या रांगा वाढतायत, देवांच्या प्रतिमाही वाढतायत, पण मुळात देव आहे का? असल्यास आपण सारं काही देवावर सोडून स्वतःवरचा विश्वास कमी करतोय का? खरं काय खोटं काय मानवी मनाला उमगेनासं झालंय. या गोंधळामुळेच माणसाच्या मनात भीती वाढते. भीती काळोखाची, भीती अकल्पिताची, भीती भूताची. सायगाव हे सुद्धा असंच एक गाव आहे, मुंबईपासून काही अंतरावर असलेलं, पण भीतीने पछाडलेलं. भूताच्या भीतीने, भूताच्या. कौन रखा रहा बीच में? चिराग ना पाया गयाला माल बडी ढासू ढासू. काय रे भैया, तिथे कुठे चाललायस? तिथे कुठे चालला? का बोलताय? का हुआ? तिथे तर भूताची शाळा आहे. बुरबा कुछ भी बोलता है. भूत कशाला? भग साला, कुछ भी बोलता रहता है. भग. चिराग ना पाया गया, इसकी माँ का भूत का साला बोलता है. साला ससुर का नाती बच्चा भी ना कुछ जोर से आई है. का करो? अरे यहाँ कर देता हूँ. कौन है देखता हूँ क्या कर लेता है. चिरग ना पाया गया माल बड़ी ढासू. ससुर, मेरी साइकिल. अरे मेरी साइकिल कहाँ गई यार? अरे भगवान, अरे मेरे साइकिल. अरे यार, जमीन खा गई कि आसमान निकल गया. अरे मेरे अब मैं मेरे बच्चों को कैसे खाना खिलाऊंगा? अरे बीवी को क्या मुंह दिखाऊंगा? भगवान, अरे अरे साइकिल कहाँ गई यार? अरे मेरी साइकिल. अरे मेरी साइकिल रे, साइकिल. अरे कौन ससुर का नाती ले गया रे मेरी साइकिल? अरे मेरी 2 वक्त की रोटी कोई चुरा ले गया. अरे यार, अब मैं क्या खाऊंगा, क्या पीऊंगा, कुछ समझ में नहीं आ रहा. साहब. करे भैया, हाँ. तुझी का 80 वर्षाची डोकरी मेली का? तुझा डोकरा का चाकले? डोकरा कानाला लढतस ना? अरे नहीं भाई, ऐसा कुछ नहीं हुआ है. का तुला मूल व्याजाचा तारस? साहब का बोलता? नहीं, ऐसा भी नहीं है साहब. काय टाइमपास साठी लढतस तू? अरे काय झालं, बोल ना. वो हमारा जो सायकलवा है ना, सायकलवा वो गायब हो गई. सायकलवा गायब? हाँ जी. ज्याला इथे लोकांच्या बायका गायब झाल्या तरी कुणी लढत नाही, आणि तुझी सायकल गायब? अरे तुझी सायकल म्हणजे मिस्टर इंडिया मध्ये लावलेल्या घराला सारखी सायकल होती का रे? गायब व्हायला घालू का पोकल बाबूच्या पटके? इंस्पेक्टर बना रहे. अरे साहब, ऐसा नहीं है. क्या बोलते हैं वो गायब, मतलब चोरी हो गया है. चोरी. हाँ जी. सायकल? हाँ. इन्स्पेक्टर चिंगमची असताना गावन चोरी? अरे ऑन ड्युटी 24 तास, माहित आहे ना? यो इन्स्पेक्टर चिंगम. अरे चिंगमची असताना गावन कुणी चोरी नाही करीत, माहित आहे ना? मोठे मोठे चोर आहेत ना ते, चोरी करायला गावन घाबरतात. का माहितीये का? त्यांची आईच बोलत 50-50 किलोमीटर दूर किसी भी गाव में चोरी करो, पण ते चिंगमचे गावान चोरी करू नका. का बोलता है? तो नाकटा उकटा करून मारत, पोकल बांबूचे फटके घालत. घालू का तुला?
अरे साहब, अरे हम सच बोल रहा हूँ। अरे हमने अपनी साइकिल यहाँ। अरे निघ, चल निघ, चल निघ, चल। भूत! आपण ना घाबरता, माझी सटकली ना तर अरे भूत आला! भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा. घालील झडप अंधारात तो, घालील झडप अंधारात तो, चुकवून तुमचा डोळा. भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा. अकल्पित दडले अंधारी, अकल्पित दडले अंधारी, मुळीच तिथं जाऊ नका, नाहीतर येईल अवकळा, नाहीतर येईल अवकळा. भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा. काय बंटी, काय करतोय? काय नाही, असंच खेळतोय याच्या बरोबर. येतो का विटी दांडू खेळायला? हा तू हो, पुढे मी आलोच. हो, लवकर ये. हो हो. असं नाही चालत ना. आपण काहीतरी बघायला पाहिजे का? हे असलं ते असलं म्हणून कसं चालेल? हा, आपलं तर काय सगळं देवाच्या हातात आहे, काय हो की नाही? ए सरू, ये बस बस बस. अरे काय, मी असं ऐकलंय की तू तुझ्या मुलांचं नाव तालुक्याच्या शाळेतून काढून टाकलंस. होय. होय काय? अरे मुलांचं आयुष्य बर्बाद कशाला करतोयस? माझा नाईलाज आहे आजोबा, नाईलाज. अरे हे सदू, काय झालंय काय याला? अहो तो काय करणार, त्याची बायको सतत आजारी असते. आणि आपल्या गावात जी शाळा होती ती त्या भूताच्या दहशतीमुळे बंद पडली. आणि सर्वच लोकांना तालुक्याच्या ठिकाणी मुलांना शाळेत पाठवणं परवडत नाही ना हो. गावात दुसरी एखादी शाळा बांधायला हवी. पण मी काय म्हणतो आप्पा, काय नवीन शाळेला जागा नको का? तो भावी बिल्डर पण ना दिसेल त्या मोकळ्या जागेवर वीकेंड होऊन बांधून ठेवले त्याने. अरे म्हणजे गरिबांच्या मुलांनी शिकायचंच नाही की काय? काय चाललंय काय कळतच नाही बुवा. अरे आजूच बरा झाला सगळं तुम्ही इथेच भेटलं म्हणा. काय झालं? काय झालं? अरे कवरा थायमान घातले भूताने, माहिती का तुम्हाला? चाला ते भूताला बघून माना माझा बाप आठवला. बापरे, इन्स्पेक्टर असून भूताला घाबरता? गोळी घालायची ना त्याला. अरे तो का आजार आहे का गोळ्या घालायच्या बोलता? औषधाची नाही हो, बंदुकीची गोळी. बंदुकीची गोळी? अरे तो का जिता माणूस आहे का? हा, गोळ्या घालायच्या बोलतास? अरे तो मेले म्हणतो भूत आहे ना. अरे जिता असता तर गोळ्या तरी घातल्या असता, ते भूताला कशा गोळ्या घालू? आला मोठा मना बोलाला. हे बघा
गाववाले हो तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवता कुठं बी जा, शेतान जा, बाजारात जा, पाहिजे तर सकाळचे ते बांद्रान खारपान जा, पण ते भूताच्या शाळेत जाऊ नका. हा नंतर काय झालं ना जिम्मेदारी माझी नाही. हा काय कळलं ना. हा चला तसा बी माझा ड्युटीचा टाइम झाले, निघता मी. हा काळजी घ्या, दक्षता घ्या तुम्ही सगळे. काय डरपोक इन्स्पेक्टर ए तो डरपोक असेल नाहीतर कसा पण असेल, पण त्याने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुणीही त्या भूताच्या शाळेजवळ जायचं नाही. हा लहान मुलांना पण सांगा. अरे हो, लहान मुलांवरून आठवलं, आमचा बंटी या वेळेला कुठे असेल? थांबा, कोणता डाव आहे? माझा डाव आहे. माझा डाव आहे. माझा डाव आहे. माझा डाव आहे. अरे भांडू नका रे. ज्याचा डाव आहे ना ठरवण्यासाठी आपण टॉस करूया. मला माहिती आहे, शामू नंतर माझाच डाव आहे. माझा डाव आहे. अरे माझा आहे. माझा आहे. अरे दे दे. भांडू नका रे. तुझा डाव आहे ना, हा तू खेळ. अरे खेळू दे ना त्याला, नवीन आहे. नवीन असलो म्हणून काय झालं, खेळू तो शकतो ना. अरे त्याला कुठे खेळायला येते, त्याने मारलेली विटी एक हात लांब सुद्धा जाणार नाही. एक हात लांब काय, बघा त्या विटीला कुठे पोचवतो ते आता. बाजूला बाजूला. ठीक आहे. शपथ. सॉलिड आहे रे. विटी डायरेक्ट भूताच्या शाळेतच पाठवली. अरे सॉलिड काय, आता भूताच्या शाळेत गेलेली विटी कोण आणणार? त्याने मारली तोच आणणार. ठीक आहे, मीच आणतो. अरे थांब रे थांब. अरे थांब. तोच आणणार ना. अरे वेड्या, त्याला कशाला भूताच्या शाळेत पाठवलंस विटी आणायला? आपण ना बघ ना. वेडा नाहीये मी, शाणा आहे शाणा. माहितीये शाणा कोण आहे ते. जाड्या. अरे काय जाड्या, मी पण देईन एक. मला घाबरवतोस? हॅलो. हॅलो बाबा, बंटी बोलतोय. हा बंटी बेटा बोल, कसा आहेस? बाबा मी बरा आहे. हॅलो बाबा, मी आज बंटी, अरे काय नुसतं आज आज करतोयस, काय झालं? बाबा मी भूताच्या शाळेजवळ गेलो होतो. काय? हो, तिथे ना मला भयानक भयानक आवाज ऐकू आले. तो आवाज भूताचाच होता का? बंटी बेटा हे बघ, तुला भास झाला असेल, भूत वगैरे काही नसतं. पण बाबा. बंटी तू अजून लहान आहेस. तुला एक सांगून ठेवतो, भूत ही एक अंधश्रद्धा आहे. तू त्याचा जेवढा विचार करशील ना तेवढा तू घाबरशील. आणि गंमत अशी आहे बंटी, भूत शाळेत नसतं तर मनात असतं आपल्या. भूताला शाळेतून नाही तर लोकांच्या मनातून बाहेर काढायला हवं, कळलं? ओके बाबा, आता मी भूताला नाही घाबरणार. गुड. आणि हे बघ बंटी, हे असं आजोबानं सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही. सॉरी बाबा. हां. आणि हे बघ बंटी बेटा, घरी जा, आजोबा वाट बघत असतील. उगाच इकडे तिकडे भटकू नकोस, कळलं? चालेल, मी जातो. आणि हो बंटी बेटा, काळजी घे तुझी आणि आजोबांची सुद्धा. आणि आजोबांना छोट्या छोट्या कामात मदत करत जा. हां, लक्षात राहील ना? ठेव मी फोन. ओके बाय. काका किती झाले? 2 रुपये. अजून काय पाहिजे? नको. मी करतो. मला थांब रे,
अहो मला करून द्या. अरे सांगितलं ना मला बांधू दे ना. अहो मी पण मदत करतो ना. आप्पा आप्पा काय काम काढलं? नाही तसं काम काय नाही आप्पा, पण तुमच्या नातवाची काळजी वाटली होती म्हणून आलो. काळजी? कसली काळजी? अहो तुमचा नातू त्या भूताच्या शाळेत गेला होता. काय? हो आप्पा, विट्टी दांडू खेळताना विट्टी भूताच्या शाळेत गेली होती आणि ती आणण्यासाठी बंटी आतमध्ये गेला होता. माझ्याकडे काय बघतोय? मी नाही बोललो. मी तर श्यामला सांगत होतो, पण या पांडुदादाने ऐकलं. हे बघा आप्पा, एकतर त्या पोराला आई नाहीये आणि बापाचं काम फिरतीवर असतं. ह्या पोराची आबाळ होणे म्हणून तुम्ही त्याला इथे गावी आणलं. ह्या पोराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना आप्पा, तर तुमचा मुलगाच तुम्हाला उद्या जाब विचारेल. ए चला रे. पण जातो ना. आजोबा गप्प बस. एक शब्द बोलू नकोस. अरे तुझा बाप तुला बोर्डिंग मध्ये टाकायला निघाला होता. मी त्याला अडवलं. म्हटलं त्याला आई नसली म्हणून काय झालं. हा आजोबा अजून जिवंत आहे. अरे तू हे असला धंदे करतोस. आजोबा मारू नका. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? काही तर म्हणे भूताची शाळा. हे जर शहरात सांगितलं ना, लोक मूर्खात काढतील आपल्याला. जास्त शहाणपणा शिकवू नकोस. मोठा बॅरिस्टर लागून गेलास की काय? थांब, तुला बोर्डिंग मध्येच टाकतो. तिथे दाखव तुझा शहाणपणा. आजोबा एवढा जर नको झालं असेल ना तुम्हाला, तर मला पाठवून द्या बोर्डिंगला. बंटी, तुला वाटत असेल तुझा आजोबा खूप वाईट आहे, होय ना? पण तसं नाहीये रे. तुझी आई गेल्यापासून मी तुझा सांभाळ केला. तुझा बाप तुझ्यासाठी मर राबतोय. का तुझं भविष्य चांगलं सुखात जावं म्हणून. मी काय रे, पिकलं पान केव्हा गळून पडेल काही सांगता येत नाही. पण तुला काही झालं ना, ही कल्पनाच मला सहन होत नाही रे. आजोबा तुम्ही रडू नका. मला माहितीये तुम्ही माझ्या भल्यासाठी ओरडता. मी पुन्हा ही चूक करणार नाही. शाबाश माझा बंटी, शाबाश. माझा बंटी खूप शहाणा आहे, होय ना? खरंच खूप शहाणा आहे. अरे आज दुपारी कुठे गेला होतास तू? अरे मी किती वाट बघत होतो माहितीये, किती वेळपासून तिथे बसलो होतो. आणि असंच आहे रे घर. अरे थांबा. अरे तिकडे नको जायला. अरे तिथं भूताची शाळा आहे आणि तिथलं भूत कुणाला सोडत नाही. आपल्याला पण सोडणार नाही. काय नाही होणार. माझा भाऊ खूप मोठा भगत आहे, तो बरोबर वटणीवर आणेल त्याला. अरे काही दिवसांपूर्वी स्वतःला देवीचा अवतार समजणारी एक भक्तीन भूताचा बंदोबस्त करायला गेली होती. मग पळाला का भूत? अरे नाही ना, एकाला भूतानं झपाटलं म्हणून ती भक्तीन भूताच्या शाळेकडे गेली खरी, पण कुठे ती शक्ती? हे बघा इथेच माझ्या भावाला ना भूताने झपाटलं. जा तुम्ही, जा शक्ती, जा तुम्ही. बघते मी. ये समोर ये शक्ती, समोर ये. ये समोर ये. ये.
खतरनाक आहे. मग आपण इथून जाऊया. चला 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 चला. अरे बापरे, हे भूत खरं असलं तर ते माझा शोध घेत माझ्या घरी तर येणार नाही ना. अरे बंटी, काय झालं? घाबरलायस का? तुला काही वाईट स्वप्न वगैरे पडलं का? अरे बंटी, काय झालं? आजोबा भूत आहे. भूत? अरे इथे कुठे आहे भूत? अरे भित्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, ते हे असं. इथे कुठे भूत येईल? म्हणजे? अरे म्हणजे तुझं जे भूत आहे ना, ते तिथे जुन्या शाळेत आहे की नाही? ते आपल्या घरात कसं येईल? नाही येणार ना. मग घाबरू नकोस, झोप झोप. नक्की नाही येणार? नाही, नक्की नाही येणार. नक्की? घाबरू नको, झोप. नक्की ना? नाही रे बाबा, मी आहे ना. झोपा. झोप आता. काय रे, काय झालं? शाळेत नाही यायचं? तयारी नाही झाली? आम्ही शाळेत येणार नाही आहोत. का? कोणी काय बोललं का तुला? आईची तब्येत बरी नसते, बाबांकडे पैसेही नसतात, त्यामुळे त्यांना तालुक्याच्या शाळेत आम्हाला पाठवणं जमत नाही रे. हो, गावात शाळा असती तर त्यांनी आम्हाला शाळेत पाठवलं असतं, पण आता नाही. आता आमची शाळा कायमची मुकणार. तो वर्ग, ती गडबड, सारे काही नसणार. किती मजा येते ना बोटीतून शाळेत जायला. आमच्या मुंबईमध्ये मी बोटीने शाळेत गेलोच नाही. मग काय चालत जायचा तू? नाही रे, बस असायची ना. बिल्डिंग बाहेर बस मध्ये बसलो की सरळ शाळेजवळ पोचायचो. म्हणजे चालायचा त्रासच नाही? अरे वर्गापर्यंत चालावंच लागतं ना. अरे मग काय बस तुला वर्गापर्यंत सोडणार होती काय? काहीतरीच म्हणतो. तुमच्या मुंबईला बरं येणार आहे. आम्हाला इथून बोटीने प्रवास करा आणि त्याच्या पुढे परत चालायचं. खूप दमायला होतं रे. अरे ह्याला पण समजेल की हा पण इकडेच राहतोय ना शाळेला. पण आपल्या गावात शाळा आहे तरी पण आपण तालुक्याच्या शाळेत जातो. त्यामुळे काही मुले मुकतात माहितीये का शिक्षणाला. हो रे बंटी, पण काय करणार? होय, आपल्या नशिबात ही तालुक्याची शाळा आहे बाबा. उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसाळ्यात किती त्रास होत असेल. हो तर समजेल तुला किती त्रास होत ते. जर आपण गावातली शाळा चालू केली तर? नको रे बाबा, पागल आहे. शाळा? अरे त्या भूतांच्या शाळेभोवती आजपर्यंत कोणी भटकत नाही आणि तू असा विचार कसा केलास? अरे पण आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर? हो हरकत नाही, पण आता तर ती तालुक्याची शाळाच बरी. चला चला, किनारा येणार आहे. अरे हे काय मस्त आहे. माझा अभ्यास झाला का ग? हा झाला. तुला कालचा तरी केला का? याचं झालं नाही. सर, आज आम्हाला बाहेर का बसवलं आहे? नाही म्हटलं, रोज रोज त्या बंद 4 भिंतीमध्ये बसून कंटाळा आला असेल तुम्हा लोकांना. म्हटलं असं आपण मोकळ्या वातावरणात काहीतरी ज्ञानार्जन करूया. म्हणजे खेळायचं आपण? अगं बाई, मी खेळायचं नाही म्हटलं, ज्ञानार्जनाबद्दल म्हटलं. म्हणजे शिकायचं आहे आपल्याला. फक्त आज तुमच्या पुस्तकांना सुट्टी. पुस्तकाबाहेरचं म्हणजे सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे ते मला तपासायचंय. सर, डॉक्टर येणार आहे का तपासायला? मी आहे ना. पण तुम्ही तर सर आहात. हो, मी तुमचा डोकं तपासायचा डॉक्टर. बरं,
कोणाकोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा. सर मी एक प्रश्न विचारू? विचार ना. मी इथे उभी आहे, थोड्याच अंतरावर माझी मैत्रीण उभी आहे. मला तिला पुस्तक द्यायचंय पण मी देऊ शकत नाही का? काय प्रश्न झाला? अगं तुला आळस आला असेल. तुला नाही. नाही मग तुला तिला पुस्तक द्यायचंच नाही? नाहीच. हे पण नाही. आता तू सांग काय? आम्हा दोघींमध्ये एक पारदर्शक काच आहे. हा ठीक आहे ठीक आहे. हा काय प्रश्न आहे का? हा पुढचा प्रश्न. सर मी एक प्रश्न विचारू? हा विचार. एका टँक मध्ये 7 मासे होते, त्यातले 2 मेले, किती उरले? 5. सोपं आहे. नाही 7. कसे? मी म्हणाले की त्यातले 2 मेले, मी नाही म्हणाले की त्यातले 2 बाहेर काढले. हे काय प्रश्न आहेत का तुमचे? बसा. दुसरा कोणाचा काही प्रश्न आहे का? सर भूत असतात? भूत असतात का? अचानक हा असा प्रश्न का विचारलास? सर गावात सगळी लोक म्हणतात भूत असतात म्हणून. भूत नसतात. आपल्याला प्रश्न विचारतात. आज आपण गुरुजींना विचारले. किती मजा आली ना? अरे बघितलात, मी तुम्हाला खरं सांगत होतो भूत नसतात. हा आणि आज सर आपल्याला बोलले भूत नसतात म्हणून. आता तरी तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा. सर काय भूतांचे संशोधक आहेत काय? जो त्यांनी शोध लावला आणि आम्ही विश्वास ठेवला. अगं पण ते सर आहेत सर. बंटी तुला ना कळच वेळ लागलाय. वेळ काय दगडी मारत नाही वेळ लागायला. मग काय बघा तेव्हा भूत भूत करतोस. हो ना, जसा कोणता दुसरा विषयच नाहीये ह्याच्याकडे बोलायला. अगं चिंगी तूच विचार कर ना, सर पण खोटं बोलू शकतात का? ए बंटी आता तुझा खूप झाला, नाहीतर तूच भूत बनून आमच्या डोक्यावर बसशील. हो खरंय तुझं. भूत म्हणे भूत. काहीतरीच बोलतोय. सारखा नुसतं भूत भूत करत अभ्यास केलास काय? अरे नाही भरपूर अभ्यास दिलाय. नाहीतर काय. मला कलर पट्टी घ्यायची. विकी तू इथे काय करतोय? काय नाही ग, तू पुढे चल, मी घरी चल बघू आधी. अगं हो ग, तू चल ना लवकर या. हो. काय रे पोरांनो, शाळेच नाही लास? काय वया तुमका? कलर पेटी कितीला? 10 रुपये. आत्ता देता कलर पेटी तुमका? खय गेली कलर पेटी? मिळाली. हे काय आहे? अरे शामू, हे बघ काय लवचिंबक. याने या माणसांना फसवतो तो वजनामध्ये. हो रे खरंच की. काय चाललं तुमचं? रमेश दादा खरं सांग, हे काय आहे? काय नाही काय नाही काय नाही काय रे दादा, आता का तुझी बोबडी वळली? बोबडी नाही रे, बोबडी नाही, हे बोबडी नाही. कसं असतं? काय बोलतोस रे तुम्ही? रमेश दादा, आम्ही तुझी चोरी पकडली आहे. थांबच, आता सगळ्यांनाच सांगतो. ए बंटी, अरे असा काय करतास रे तुम्ही? तुम्ही गावातली हुशार पोरं असत. या तुम्ही गावात सांगू नका, नाही तर माझं दुकान बंद होईल रे. आम्हाला काय करायचंय? आम्ही सगळ्यांना सांगणार. ये राणी, गो 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 राणी, तू माझ्या छोट्या बहिणीसारखी असस ना? छोटी बहीण. बहिणी सारख्या आहोत, बहिणी नाही. होय काय? अरे पोरांनो, तुम्ही शाळेत दमून येलास ना? घ्या चॉकलेट घ्या, चॉकलेट. माझ्यातर्फे तुमका फुकट. नाही पैसे नाही घेऊचे मी. घुस देतोस काय? पण लक्षात ठेव, आम्ही लाचखोर नाही. लहान असलो म्हणून काय झालं, आम्ही इमानदार आहोत.
तुमका घुस देण्याची कोणामध्ये हिंमत हा रे? मी तुमका घुस नाही देता. तुम्ही माझ्या देवासारखे असाच ना. देवा कसो आपण नैवेद्य दाखवतो तसा हा नैवेद्य तुमच्यासाठी. तुम्ही देऊ ना रे माझे. अरे बंटी, हा नैवेद्याच्या रूपात आपल्याला लाच देतोय. होय, आणि ते न कळणे इतके मूर्ख नाहीत. आता यांका कसा समजावून सांगू, काय कळणार नाही. चला रे, गावात जाऊन याचा भांडा फोडूया. अरे 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 असं काय करतास रे? अरे गावात जर कळलं ना मी लोकांका लुबाडतोय, भाव व्यवस्थित लावत नाही असा या चुंबक लावलेला, माझ्या दुकानात कोण नाही येणार रे. माझं घर बर्बाद होईल. बायका पोरं माझी मरतील रे अशाने भुकेने. वा रमेश दादा, तुला तुझ्या घराची काळजी आहे. गरीब लोकांना लुटतोस, त्यांच्या घराची काळजी नाही तुला. माझा चुकला, माका माफ करा. आजपासून मी तुमका काय गावातल्या कुणालाच लुटणार नाही आणि भाव पण व्यवस्थित लावेल. ठीक आहे, नाही सांगत. पण अरे 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 बाबा, पण काय तुमका काय वया तर सांगा. तुमका माझ्या दुकानातला सगळा फुकट. या घ्या या घ्या. काय वया तुमका, काय वया? आम्हाला आता तर काही नको, पण तू योग्य वेळेला आमची मदत केली नाही तर. अरे पोरांनो, नाहीतर काय, तुमका नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आज तुमच्यामुळे माका जगण्याचं नवीन मंत्र कळालो. आजपासून ठरला, या गावात कुणालाच लुबाडणार नाही. सगळे भाव व्यवस्थित लावणार. पोरांनो, तुमचे लय उपकार झाले. लय मोठा पाप घडत होता माझ्याकडनं, पण आजपासून हे सगळा पाप बंद. आजपासून सच्चाईच्या मार्गाने जाणार तुमच्यामुळं. धन्यवाद पोरांनो, धन्यवाद. शाबास, तू आजपासून दुकानदार दादा नसून आमच्या बच्ची कंपनीचा खास मित्र आहेस. नक्की नक्की. मग आपली दोस्ती पक्की. ही तुमची पेटी. हे पैसे. ठीक आहे ठीक आहे. अरे पोरांनो, कोणाक सांगू नका. आजपासून सगळं बंद हा बाबा. हो हो. चला चला, टाटा टाटा. पोरांनी जगण्याचं मंत्र शिकवलं. देवा गजानना, गणपती बाप्पा मोरया, मंगल. आप्पा, काय करताय? दिसत नाही? सुपारी काढतोय. सुपारी? मला देते का थोडी? वय आहे का सुपारी खायचं? मूर्ख कुठला. धर आता खा. बरं, मी काय म्हणतो, काय शेखर दादाचा काही फोन आला होता की नाही? आला होता. आला होता? मग काही खबर बात? आहे बरं आहे. पैसे कमवण्यासाठी दिवसभर राब राब राबतोय. तुम्हाला सांगतो, आमच्या वेळची मुंबई आता राहिलेली नाहीये. गिरणीचे भोंगे बंद पडलेत. सगळे कामगार देशोधडीला लागलेत. मोठे मोठे मॉल झाले, मॉल. काय आपण पोरंका काय? अरे खेच हात अडकलो. किती वेळा सांगितलं केस कापा नाही म्हणा. हे घे घे. कापते कापते. अरे भंकस केले रे, भंकस केले. आपण काय चाललंय तुमच्या गप्पा? अरे आमच्या वेळेस मुंबई कशी होती आणि आता ती कशी बदलली हेच सांगतो. अप्पा, मुंबई बदलते म्हणून बऱ्याच जणांना काही ना काहीतरी देते. हे मात्र बरोबर आहे. आपण मी पण चाललंय उद्या मुंबईत. कशाला? गायनाची स्पर्धा ना, भाग घेऊन चाललंय. असं काय करता? टीव्हीवर येतात ती सारे का त्याच्यात. अरे बाबा, एसटीने जाते उद्या. वा 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 वा. अरे पण तू जाणार मग दुकानाचं काय? बंद ठेवणार? दुकान बंद ठेवीन, नुकसान झाला तरी चालत, पण गायन महत्वाचं. हे बाकी खरं प्रत्येक स्पर्धेला जातो. या वेळेला तरी यशस्वी हो रे बाबा. वय महाराजा. आशीर्वाद आहे, आशीर्वाद. काय झालं? घाबरलं कशाला? काय झालं? बघितलं मी भूताच्या शाळेला. शाळेत? तू काय करायला गेला होता शाळेत? माझे काय हरवलं माहिती? अरे अरे काय झालं तर नीट सांगा ती. ढवळे, ए ढवळे, ढवळे, ए ढवळे. ए भाऊ, माझी गाय कुठे बघितलीस का? पण कशी होती दिसायला? अशी दुधासारखी पांढरी खड होती आणि कपाळावर तपकिरी रंगाचा ठिपका होता आणि तांबूस रंगाचा शेपटीचा गोंडा होता बघ. ती गाय जाताना बघितली खरी? कुठे कुठे? त्या तिकडे भूताच्या शाळेकडे जाताना बघितली. भूताच्या शाळेकडे? हो. आता कसा जाऊ तिकडे? आणि गाय जर हरवली ना, बायको माझा जीवच घेईल. गेले तरी पंचायत, नाही गेले तरी पंचायत. काय करू? कोणाची सोबत तरी मिळाली असते, निदान जायची हिंमत तरी दाखवली असते. जाऊ दे. काका कुठे चाललात? माझं जाऊ दे, तू कुठे चाललास ते सांग. मी कुठे जाणार? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणजे घरी चाललोय. माझ्या बरोबर येतोस का? कुठे? अरे माझी गाय इथंच कुठेतरी हरवली, तिला शोधायला जायचे.
चला ना, आपल्याला काय, आपल्या तेवढं टाइमपास. चल 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 चला. ढवळे 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 ये ये ये. ढवळे 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 ढवळे. थांबू काका. काय काय झालं? इकडे कुठे आणलंस? भूताची शाळा आहे. अरे 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 थांब थांब थांब. तेव्हाच मी सांगितलं होतं ना ढवळी इकडे आली. अरे थांब. एवढ्या चांगल्या चरायच्या जागा सोडून तुझी ढवळी बरी इथेच मरायला आली. चल ना रे, चल ना, चल ना. मी आहे ना, घाबरू नकोस, मी आहे ना. तर तू बाबूला भूताच्या तावडीत सोडून पळून आलास? मी खूप घाबरलो होतो, मला काही सुचलत नाही आप्पा. बाबूला काय नुकसान झालं ना भूतामुळे तर कानशीला लाल करून टाकेल तुझी. अरे बाबू, अरे बाबू, काय झालं बाबू? काय झालं? काय बोलतोस येण्यासारखा तू? नाही रे, सगळ्यांना मारणार, सगळ्यांना मारणार. रमेश दादा, रेमेला घाबरवतोस किती? काय रे बालकृष्णा, हाय सर ये. रेमेला दात एवढे चमकत, ताताक लावतस काय? मशेरी. काय एक एक माणसं असत आमच्या गावात. घे बाय माझे. ये बंटी, अरे काय झाला काय? अरे रमेश दादा, तो बाबू गावात वेड्यासारखा का करतो? आता भूताच्या फेऱ्यात सापडलेलो माणूस दुसरा काय करतो? वेड्यासारखंच वागतलो ना. पण तो आपला मित्र आहे, त्याला वाचवायला हवं आपण. ए बंटी, आज रात्री गावकऱ्यांनी मांत्रिकाक बोलवलं नाही. आता बघूया तू काय करतो. हा, पण तू मुंबईत जातोयस ना गायन स्पर्धेसाठी? वय रे, ती स्पर्धा पण माझ्यासाठी जाम महत्वाची असा. आता बघूया काय तर. काय रे, काय शोधतोस? हे गे. या काय? हे मी तुझ्यासाठी लिहिलंय, तू हे स्पर्धेत गा. माझ्यासाठी लिहिलंस का ना? माझं खरो मित्र रे, माझं खरो मित्र. मी ह्याच गातले. अरे देवा, आलो आपल्या गावचो चिंगम. बाला रमेश, हा साहेब, जरा थंड पाजर. आता देतो ना, हे जरा थंड दे रे. पोलीस काका, हा का रे? तुम्ही सगळ्यांची मदत करता ना? मग करायलाच पाहिजे, आपला कामच आहे ना तो. तर तुम्ही माझी मदत कराल? अरे करीन ना, बोल ना, काय काम आहे रे? तुम्ही त्या भूताला तुमच्या जेलमध्ये टाकाल? काय गेलो काय? जाऊ दे, तू जा 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 जा. तुझा भुताटकी, दिवसा घडी भुताटकी, दिवसा दिवसा भुताटकी. ए मेला हे ठेव ठेव आधी आज. ए तुला माहितीये काय ग? काय ग? आपल्याला आता मस्ती करायलाच नको. घरात तर अजिबात नाही. का ग, काय झालं? इथून पुढे एक गाव आहे साईगाव नावाचं. तिथल्या एक शाळेत भूत आहे. अरे बापरे, भूत खूप भयानक असतात ना ग? हो, मी तसं गोष्टींमध्ये ऐकलंयस ना. जर आपण आता मस्ती केली तर आपले आई बाबा आपल्याला तिकडे नेऊन सोडतील. नाही अगं, खरंच माझ्या आईने दम भरलाय मला. नाही, आता आपल्याला मस्ती करायलाच नको. हो, इथे आपल्याला खूप भीती वाटते, तर शाळेजवळ राहणाऱ्यांना किती भीती वाटत असेल.
बंटी, अरे तिकडे मुलं खेळतायत, तुला खेळायचं नाही? नाही. काय रे, काय झालंय? नाही, काही नाही. काय नाही? मग असा उदास काय आहेस? सर, काल आम्ही भूताच्या शाळेजवळ गेलो होतो. विटी दांडू खेळताना विटी भूताच्या शाळेजवळ गेली होती. मी ती विटी आणायला गेलो तर तिथे किंचाळण्याचा आवाज आला. काल परत आम्ही भूताच्या शाळेजवळ गेलो तर परत तिथे किंचाळण्याचा आवाज आला. पण भंटी, अरे तू त्या भूतांचा एवढा का विचार करतो? सर, मी भूताचा विचार केला नाही तरी तो भूताचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. हे बघ बंटी, मला एवढंच माहिती आहे की हे भूत वगैरे काही नसतं. नक्की हो सर? अरे 100% नक्की. पण तो किंचाळण्याचा आवाज कसा येतो? मला वाटतं ना ह्यामध्ये कोणाचा तरी हात आहे. पण कोणाचा? काय माहित, कोणाचाही असू शकतो. मग सर, मला याचा छडा लावलाच पाहिजे. हे बघ, अरे तू अजून लहान आहेस आणि या गोष्टींसाठी मोठी माणसं आहेत ना. पण सर, मोठी माणसं सगळी घाबरतात. अच्छा, ठीक आहे. तुझी इतकीच इच्छा असेल तर तू कर, प्रयत्न कर, काहीच हरकत नाही प्रयत्न करायला, पण जरा जपून. सर, तुम्ही मदत कराल ना छडा लावायला? अरे तू इतकं चांगलं काम करतोयस आणि चांगल्या कामाला कोण नाही म्हणेल. मी नक्की मदत करेन. सर, डन? डन. यस. चल आता खेळायला जा. भूतांची लावायची नमः, कोंबडी मिळाली नमः, लिंबू सरबत, कच्ची कैरी, हटा सावंत की घटा, काला खट्टा. बाबा, नारळ. नारळ झालं, बरं झालं. चटणी किसून मस्त की चटणा राहू देत. या सगळं जाळून टाकायचं, मस्त काही चप्पल टाकायची. चप्पल नको, माझी आहे. इथे काय शेकोटी आहे काय? काय 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 झालं काय तुला? काय झालं याला? अहो, हा भूताच्या शाळेत गेला तेव्हा याने भूताला पाहिलं, तेव्हापासून वेडा झालाय. वेडा झालाय? ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा झाड कुठे आहे? अहो, कोणतं झाड पाहिजे? आंब्याचं पाहिजे, चिकूचं पाहिजे का केळाचं पाहिजे? तुला काय त्या झाडाला लटकवायचं आहे काय? अरे ते झाड नाही. झाड म्हणजे ज्या माणसाला भूताने झपाटलंय ते झाड, म्हणजे तो माणूस कुठे आहे? याला झपाटलंय, पण हा अजून करत नाही. वेडा नाही झालाय. वेडा नाही झाला? नाही झालाय. ठीक आहे, मी करतो. म्हणजे शाणा करतो. मला सांग, काय घडलं नेमकं त्या दिवशी रात्री? त्या रात्री बघा, मी कोंबडं आणलं होतं. कोंबडं? ते कापलं आणि खाल्लं. त्याच्यानंतर काय घडलं ते सांग. त्याच्यानंतर मला पान खायची तलब आली. मग मी पान खाल्लं. तल्लप तुझ्या ना कानाखाली तल्लप नाही अशी एक काडी ना शिल्लक काय राहणार नाही. अरे ते नको सांगू, मी विचारतोय ते सांग. त्या रात्री नेमकं काय घडलं ते मला ऐकायचंय, ते सांग. तुला कळतंय का? तुला कळतंय का? सांग लवकर. त्या रात्री घरात उकडत होतं. काय? अंड नाही हो. त्या रात्री गरमीने मला घरात उकडत होतं, म्हणून मी अंगणात झोपलो. आता झोपलो तर होतो अंगणात, डोळे उघडलं तर छतावर. घाबरू नको. घाबरायचं नाही आणि घाबरवायचं पण नाही. मला माहितीये तुमच्या गावावरती भूताची दहशत आहे. काही काळजी करू नका. आता मी इथे सगळ्या भूतांना जमा केलेलं आहे आणि सगळ्या भूतांचा नायनाट करणार आहे मी आता. तू चाललास कुठे? तू नाही रे. अरे तुझ्या मागे जे भूत उभं आहे ना, त्या भूताशी बोलतोय मी. मागे काय बघतोयस? पुढे बघ. भूताकडे बघायचं नसतं. तू चाललास कुठे? झाडावर कुठे लोंबकाळतोयस? इकडे ये. खाली ये बघ. हे बघ काय आहे माझ्याकडे. चल खाली ये. खाली ये. हे बघा, सगळ्या भूतांना मी पकडलेलं आणि बंदिस्त केलेल्या कवटीमध्ये. अहो मांत्रिक बाबा, पण तुम्ही एवढी भूत पकडलीत केव्हा?
काय माहिती कधी भूत पकडलीत मी, म्हणजे बरीच भूत पकडलीत मी. मला आठवत नाहीत नेमकी किती भूत पकडलीत मी. हा माग असो, आज मी शाळेतल्या भूताचा बंदोबस्त करणार आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे एक दारूची बाटली, एक कोंबडी, हे सगळं तयार आहे की नाही? हा, ते घेऊन या. आणि हो, मी आता तिकडे भूताचा बंदोबस्त करायला जातोय. पण तुम्ही इथून कुणी हलायचं नाही. हा, नाही हलायचं. सगळ्यांनी इथेच बसून राहायचं. रात्र वैरायची, भूत सैरा वैरा धावतील. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसून राहायचं, कळलं? हा, मी जाऊन येतो भूतांचा बंदोबस्त करून. भूत आता दाखवतो. कोण आहे? कोण? ऐक माझेच पाय. भूताची शाळा म्हणे, भूताची शाळा. असं कुठे काय भूताची शाळा वगैरे, भूताची शाळा. भूताची शाळा. एकदा का या गावकऱ्यांकडून ठरलेले माझे 21,000 मला मिळाले की मग माझ्या बँकेमध्ये 10 लाख रुपये जमा होणार. 10 लाख. आणि मग 10 लाख मिळाले की मी लखपती होणार. लखपती. वा, 10 लाख. चला, भोंदूगिरीचा धंदा मला करोडपती बनवणार. नक्कीच करोडपती बनवणार. वा, मजा येणार. पैसाच पैसा. कोंबडी कोण आहे? कोण आहे? कोण नाही? कोंबडी आहे. दारू बस करायला पाहिजे. आता जेवायला पाहिजे. दारू खूप झाली. दारू बस. कोंबडी. कोण आहे आता? बरं, कोण आहे? 1 2 3. 1 2 3. कोण नाही? मी आणि कोंबडी 2च आहे. आणि तिसरी बाटली आहे तुझी. दारू जास्त झाली. दारू बंद करायला पाहिजे. आता जेवायला पाहिजे. दारू बस आता. पण मी म्हणतो, हा मांत्रिक आला कसा नाही अजून? अहो, भूताला पकडायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? येईल. बरं, मी काय म्हणतो, काय आपण घरी जाऊया? त्या मांत्रिकाने आपल्याला इथे थांबायला सांगितलंय ना, मग घरी जाऊया काय? एक कानाखाली देईन. शपथ, याआधी मी कधी भूत बघितलं नव्हतं. आज प्रत्यक्षात भूत पाहिला. म्हणजे आयुष्यात तू भूत बघितलेलंच नाही? भूत काय, साधा टेलिफोन भूत पाहिला नव्हता. साला चुकून मिस कॉल केला. तुलाच आता मिस करतो. खोटं सांगून आम्हाला फसवतोस काय? आमची कोंबडी खातो, आमची दारू पितो. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मारा. भूताने मारण्यापेक्षा तुम्ही मला मारा. चपलेने मारू? चपलेने मारा, कशाने पण मारा. पण मला एक सांगा, ते भूत येतंय त्याचं काय करायचं? पळा पळा पळा. आफ्रिकेला, हवा इंग्लंडला, हवा मुंबईचा, हवा आफ्रिका, काय करता?
गप्पा मारतायत नाही भजिया तळतोय. किती किलो पाहिजे? अरे मस्करी, आमची मस्करी. अरे प्रशांत, याने फक्त तुझी मस्करी केली, माझी नाही. आईला मी आमची म्हणजे मला आदराने म्हणालो. आईला तुझ्या आईचं लुगडं धुतलं या ए प्रशांत फिल्मी. यायला फिल्मी नाही का मी दादा दादा. अरे दादा असशील तर भूताच्या शाळेत जाशील. भूताच्या शाळेत आजा घुसायचो आईला. भूताच्या शाळेत नको बाबा. का आता का घाबरलास? हे बघा मुलांनो, अरे माझं ऐका. हे बघा, मी मस्करी करत नाहीये. ती भूताची शाळा आहे. त्या भूताच्या शाळेतून गूढ आवाज येतात. आणि तुमची अवस्था त्या बाबूसारखी व्हायला नको. हे बघा, आम्ही सुद्धा त्यापासून लांब पळतो. तुम्हीही त्याजवळ जाऊ नका. लक्षात ठेवा मुलांनो. छे असं घाबरून कसं चालेल? हे बघा, प्रशांत बोलतोय ते खरं आहे. अरे ज्या गोष्टी आपल्या हाताबार आहेत त्यात आपण लक्ष घालू नये. हो समजलं आम्ही. जा आता. हे म्हणजे असं झालं, आपण ज्याचं गाव गाणं तो वाजवतो आपलंच तुंतुन. ए तुंतुनिया चल चल. बंटी, आता काय करायचं? आपण त्या भूताच्या शाळेचा नाच सोडायला हवा. हो, नाहीतर भलतच होईल. नाही रे, काही नाही होत. तुम्ही संध्याकाळी नदीवर भेटा, आपण बोलू काय ते. अरे गेला. तो माझा गेला. श्रीराम जय राम जय जय राम. चला. नमस्कार अप्पा. नमस्कार 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 नमस्कार. या बिल्डर साहेब. हो अप्पा. साहेब काय? मग अहो साहेब, मी इतरांसाठी. तुमच्या समोर असा चड्डीमध्ये असा लहानाचा मोठा झालोय मी. तुमच्यासाठी संजाच आहे मी. बरं बाबा, संजा तर संजा. बरं मला सांग, इथे कसं काय येणं केलंस? काही ना अप्पा, सहजच आलो. काल मुंबईला गेलो होतो. परतलो तेव्हा कळलं की काल तुम्ही शाळेतल्या भूताचा बंदोबस्त करण्यासाठी मांत्रिकाला बोलवलं. तसा प्रयत्न केला खरा, पण त्या भूताच्या अचाट शक्तीपुढे आमच्या मांत्रिकाने हात जोडले. त्या भयानक शक्तीचा मुकाबला करणं आता मात्र अशक्य आहे. हो अप्पा, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे भूतभीत काही नसतं. आणि तुम्हाला सांगू अप्पा, तुम्ही आता एक काम करा. काय? ती जमीन तुम्ही मला देऊन टाका. तुला कशी देऊन टाका? अरे ती गावाची जमीन आहे. हो, पण आमच्या आजोबांनी ती गावकऱ्यांना दान दिली नाही का? हो, पण तुझ्या आजोबांनी ती जमीन शाळेसाठी दिली आहे. पण अप्पा, आता या भूताच्या प्रकरणामुळे ही जमीन ओसाड पडली की नाही, कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा माझ्या मनात असा विचार आहे की त्या ठिकाणी रासायनिक प्रकल्प उभारावा. हे बघ, त्या शाळेच्या जागेकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस ना तर तुझं काही खरं नाही. लक्षात ठेव. काही होत नाही आप्पा. आमच्या साहेबांकडे भरपूर पैसा आहे. पैशाने ते सगळं मॅनेज करतो. पैशाने सगळं मॅनेज करता येतं. पण या भूत प्रेत आत्मा यांच्या जगात पैसा चालत नाही. तिथे फक्त अघोरी शक्तीच काम करते. आणि या भूताच्या फेऱ्यात एकदा अडकलात ना आणि मेलात तर तुमचा जीव वाचवायला पैसा येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. साहेब घाबरताय कशाला? मी आहे. नाही, भूता बितांना मी काही घाबरलो नाहीये. ही जमीन नको आपल्याला. चल 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 चल, डायरेक्ट घरी जाऊया. घे लवकर मागे घे. तुम्ही इथे आलात ते पाहून बरं वाटलं. बंटी, ते सगळं ठीक आहे, पण इथे आपल्याला बोलवलं कशाला? आपण भूताच्या शाळेत जायचं. हे वेडा झालायस काय? प्रशांत काय बोलला ते विसरलाच वाटतं. तिथे जाणं म्हणजे ऋतूला आमंत्रण देणं. ए शामू, उगाच काय पण बोलू नको. भूत वगैरे नसतं. ए बंटी, तुझा विश्वास बसला नाही अजून भूतांवर? नाही, आणि बसणारही नाही.
बंटी, आवाज ऐकून सुद्धा असा कसा बोलतोयस रे? मला सांगा, तुमच्यापैकी कोणी भूत पाहिलं का? नाही. नाही ना. मग तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावरून कशा बोलता भूत असतात म्हणून? म्हणजे तुला भूत बघायचं आहे तर? हा, बघायचं आहे. अरे बंटी, ते भूत आपल्याला मारेल ना. म्हणून का आपण इथेच बसून राहायचं का? खरं काय आहे खोटं काय आहे जाणायचं नाही आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. आज ती वेळ आली आहे मित्रांनो. किती दिवस तुम्ही शेळी बनून त्या भूताच्या छायेत जगणार? नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही. आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे वागावं लागेल. बंटी, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आता मला पण शोधायला पाहिजे की भूत असतं की नाही. शाबास. आणि कोण कोण येते माझ्या बरोबर? हो, आम्ही सगळे येणार. आई ग. काय रे विकी, काय झालं? पाय दुखतायत माझे, चालवत नाही मला. या शाळेजवळ पोचतात नाटक सुरू झालं का तुझं? नाही रे, नाटक नाही, खरंच सांगतो मी. चल जाऊ दे, तू थांब इथे, आम्ही जातो पुढे. चला रे. हो चला. हे सांभाळून चला. अरे काय रे, तुझे तर पाय दुखत होते ना. भीतीमुळे पाय दुखणं गेलं. अरे काय चल तू पण आमच्या बरोबर. हे बघा ना, किती विचित्र आवाज येतात ते. घाबरू नका, एकामेकाचे हात धरा. मी पुढे चाललोय, माझ्या मागे या. मी आहे, घाबरू नका. बंटीचं ऐका सगळ्यांनी. सगळे बरोबर राहा, एकमेकांचे हात पकडा. हो 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 हो. सारखा माझ्या डोळ्यासमोर येतोय. कोणीतरी माझा पाठलाग करतोय. अरे घे रे. अरे दे रे लवकर. घे ना लवकर. अरे बघ, हे कॅरेट पण पकडता नाही. अरे लवकर. हवा आला माझ्याकडे, हवा शामूकडे, आता बघ रघूकडे, मग आता बघ राणीकडे. पकडतो काय रे तू? बघ बघ. अरे नीट हातात आलं पाहिजे. काय हातात आलं पाहिजे? काय बोल लागतोय आता? तुला मारतोस, थांब जरा. अरे काय चाललंय रे? अरे कसं मारतोस? काय रे? अरे विकी, काय टाइमपास करतोय? घे ना बॉल. तेच तर. चल खेळायचंय, टाइमपास करू नकोस. घे रे. हा बघ रघु, बघ येते. टाक टाक टाकायचा पट्टा. अरे विकी, टाक रे. कसला आवाज आला रे? माहित नाही. चल चल चला चला. अरे चल ना, आपण जाऊया. हो चल 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 लवकर पळ. चल 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 लवकर पळा, लवकर पळा. राणी आपल्याला सांभाळून राहायला हवं. असं वाटतं सारख्या आपला कोणतरी पाठलाग करतोय. हो हो, मला पण असंच वाटतं. सतत भीती वाटत राहते, कोणतरी येईल म्हणून. आपण त्या भूताच्या शाळेत
पाठी तर येत नाहीये ना. चल पळूया. पळ लवकर घरी जाऊ. हो चल पळ चल लवकर चल. अरे तू का रे घाबरायला काय आलं? अरे नाही रे, ते भूत बघितल्यापासून. काय विचार करतोय? चल आपली मित्र वाट बघतायत. चल लवकर चल चल चल. आपण त्या भूताच्या शाळेत जायला नको होतं. हो ना, माझ्या डोळ्यासमोर तर तो भूत सारखं येतो. लोक म्हणत होती भूत असतात, पण या बंटीचा विश्वासच बसत नव्हता ना. हो पण मी आधी भूत पाहिलं नव्हतं, पण आता पाहिलंच ना. हो परत आपण त्या भूताच्या शाळेकडे फिरकायचा सुद्धा नाही. काय मुलांनो, कसल्या गप्पा चालल्यात? तुला काय हव्यात चौकशा? चौकशा? एका चौकस अभिनेत्याला असा सवाल? अरे जगावं की मरावं, केवळ हाच एक सवाल. ए नटसम्राट. नटसम्राट नाहीस, नटबोल सम्राट आहेस. चुप. मला गप्पा बसवताय. देव करो नि ते शाळेतलं भूत तुम्हाला उचलून घेऊन जाऊ. काही पण बोलू नको. का घाबरलास? मी नाही घाबरत कोणाला. भूताला? नाही घाबरत मी भूताला. ए तो भूत असा फार खतरनाक आहे. तो रागावला ना तुम्हाला सगळ्यांना असा घेऊन जाईल उचलून. नेऊन दे. मी नाही घाबरत त्याला. अरे तो तुझ्या घरात शिरून तुला उचलून घेऊन जाईल असा. नेऊन दे असा. अरे प्रशांत, बरा भेटलास. भावेसाहेब तुला बोलवत होते. मला ते कशाला? अरे तुझ्या अभिनयावर खुश आहेत ते. माझ्या अभिनयावर खुश? चल लवकर, तुझी लाईव्ह बनवतील. चल लवकर. अरे एवढी घाई कशाला? अरे साहेब तुझं आयुष्य घडवतोय आणि तू म्हणतो घाई कशाला? काय घाई कुतीला आलाय? चल जा, मी येतो. विक्की, भूताला तर घाबरू नकोस हा. मी नाही घाबरत भूता बिताला. भूत आहे का इथे? इथे भूत नाहीये. घाबरू नको. अरे देवा, वाचवा माझ्या मुलाला.
काय झालं काय झालं तरी काय हा? माझ्या मुलाला घेऊन गेले आप्पा, काहीतरी करावं माझ्या कोणी मुलाला. देवावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. आप्पा आता देवावरच विश्वास ठेवू गयो. तो मांत्रिक पण भोंदू निघालो. हो ना. मी काय म्हणतो आप्पा, आपण आपल्या गावात एखादी मोठी पूजाच ठेवायला पाहिजे. अरे पूजा घातलीच पाहिजे. या भूतामुळे साऱ्या गावालाच त्रास झालाय. आप्पा वाचवाव माझ्या विकीला, काहीतरी करावं. आप्पा विकी वाचूचा असात ना तर आत्ताच त्या शाळेत जायला हवं. आता हा एवढ्या रात्री, एवढ्या रात्रीच्या शाळेत जायची डेअरिंग आहे का कुणात? आहे का? नाही नाही नाही. काय करावं काय कळेनासं झालंय. विकीला भूताने उचलून नेल्यापासून गावात भीतीचं वातावरण आहे. पण काही करून विकीला भूताच्या तावडीतून सोडवायला हवं. पण कसं काही कळत नाही. आणि आता तर माझे मित्र त्या भूताच्या शाळेचं नाव काढलं तरी घाबरतात. काय करावं? बाबांना फोन करून सांगू? नको, ते कामात असतील. पण भूताच्या तावडीतून मला विकीला सोडवायलाच हवं. पण कसं? हा आयडिया. दादा दादा दादा. अरे बंटी, अरे काय झालं रे? तुझी स्पर्धा कशी झाली? स्पर्धा चांगली झाली. म्हणजे माझा गाणं पण चांगला झाला, परीक्षकांका पण आवडला, लोकांनी टाळ्या पण वाजवल्या नाही. पण पुढच्या फेरीसाठी माका नाही घेतल्या नाही रे. बरं तुझा काय काम होता? तुका काय वया? बिस्किट चॉकलेट काय देऊ काय? मला काही नको आहे. मला तुझी मदत हवी आहे. मदत? कसली मदत? दादा सगळ्यांना माहिती आहे तू खूप चांगलं गातोस. मी दिलेलं गाणं तू माझ्या मित्रांसमोर गाशील? आता दादा दादा मूड दादा नाही. गाणं अरे गाणं. बंटी अरे आपल्या विकी भूतान पकडून नेल्या ना. तो भूताच्या फेऱ्यात अडकला आणि अशा कठीण प्रसंगी तू मका गाणं गाऊ सांगतस? दादा गावात सगळी घाबरली आहेत त्या भूतामुळे. माझे मित्र पण रात्रीचे बाहेर पडत नाहीत. तू जर गायलास ना आमच्यामध्ये एक जोश येईल दादा. पण मी नाही गाऊ शकणार. दादा दादा प्लीज दादा दादा प्लीज दादा नाही. दादा दादा गाणं दादा प्लीज दादा दादा नाही, प्लीज माका नाही जमणार. दादा माका नाही म्हटलं ना. तू जा बघ तिकडं. बंटी छे, विकी सोबत असं व्हायला नको होतं. त्या भूतानी विकीला काही केलं तर नसेल ना? त्याला मारलं तर नसेल ना? ए असं बोलू नकोस रे. मी तर फक्त बोलतोय, तो भूत प्रत्यक्ष करणार आहे. शी, आता आपल्या हातात काहीच नाही आहे. जर आपण ठरवलं तर आपण बरंच काही करू शकतो. काय करू शकतो? त्या भूताच्या फेऱ्यातून अजून कोणी सही सलामत सुटून आलेलं नाही. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आपण त्या भूताच्या फेऱ्यातून विकीला आणू शकतो. मला वाटतं तुला वेड लागलाय. जिथे मोठी मोठी माणसं काही करू शकली नाही तिथे आपण काय करणार? हो, बोलून चालून भूत आहे तो भूत. आपण जर भूताच्या शाळेजवळ गेलो तर तो आपल्याला सुद्धा मारून टाकेल. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. असं काही होणार नाही. नाही नाही, तुझं ऐकणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. अरे अरे ऐका ना. अरे अरे ऐका ना. अरे ऐका रे, आपण वाजू शकतो विकीला. शिवरायांची शपथ तुम्हा शिवरायांची, मर्द मराठी मावळ्यांची. शपथ तुम्हा शिवरायांची, मर्द मराठी मावळ्यांची. शपथ तुम्हा शिवरायांची, मर्द मराठी मावळ्यांची. शपथ तुम्हा शिवरायांची, मर्द मराठी मावळ्यांची.
घडवत नसते अन गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते वेळ आली आहे हो वेळ आली आहे इतिहास असा घडवायची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची 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 नसातून सळसळू द्या मराठ्यांचं रक्त नसातून सळसळू द्या मराठ्यांचं रक्त गरजू द्या आवाज आता तूच लढ फक्त गरजू द्या आवाज आता तूच लढ फक्त भूमी आपली आहे हो भूमी आपली आहे शाहू फुले भीमराजांची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची 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 बालपणी बांधिले तोरण ज्यांनी स्वराज्याचा बालपणी बांधिले तोरण ज्यांनी स्वराज्याचा स्मरण करा तुम्ही जरा त्या दानत राजाच स्मरण करा तुम्ही जरा त्या दानत राजाच लेकरा पण त्यांची हो लेकरा पण त्यांची मग भीती कुणा या वैऱ्याची शपथ तुम्हा शिवराजांची मर्द मराठी मावळ्यांची 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 बंटी आम्ही तुझ्या सोबत आहोत आता मेलो तरी बेहत्तर पण काहीतरी करू नाही गणिमिकावा म्हणजे संध्याकाळी भेटा काय ते सांगतो. अरे पण भूताची एवढी दहशत असताना आपल्याला घराच्या बाहेर कसं पडता येईल. घरचे आपल्याला बाहेर येऊ देणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले तसेच आपण आपल्या घरच्यांच्या नजरेतून निसटायचं. मग भेटूच नक्की भेटू. हो चला. काय अप्पा. अरे नमस्कार. एवढ्या उशिरा कुठे गेला होतात. गावात आज पूजा आहे ना त्याचं सामान आणायला तालुक्याला गेलो होतो. बरं बरं बरं. तू येणार आहेस ना. हा मी येणार आहे पण अप्पा हा मागे मी तुम्हाला त्या शाळेच्या जमिनीविषयी बोललो होतो. हा काय ठरलं तुमचं. मला ती जमीन हवी आहे. नाही म्हणजे काय आपले गावकरी तुला जमीन परत द्यायला तयार आहेत पण 1 महिन्यानंतर. त्याच्यानंतर काही विपरीत घडलं ना तर त्याची जबाबदारी गावकीची नाही. नाही चालेल चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय चालेल. अरे बाबा तू स्वतःचा नाश ओढावून घेतोयस एवढं लक्षात ठेव. धन्यवाद. साहेब सोडून देता जागेचा नाग. संभा त्या जागेच्या ठिकाणी भूत आहे ते मला माहिती आहे. गावकऱ्यांनाही माहिती आहे पण गावाबाहेरच्या माणसांना कुठे माहिती आहे. शहरातल्या एखाद्या माणसाला आपण ही जमीन विकायची अगदी भरपूर पैशात.
मग ते भूत आणि तो माणूस बघून घेतील काय करायचं ते. मग त्या भूतानं त्या माणसाला मारलं तरी चालेल. पैसा मिळाला हेच समाधान आहे आपल्याला. संभा, यालाच धंदा म्हणतात. संभा, धंद्यामध्ये पैसा महत्वाचा, भावना नाही. माणूस मेला तरी चालेल, पैसा चाल. कुठे आहेस तू? अहो मावशी, तुम्ही माझ्या राणीला पाहिलत का? राणी, अगं राणी, कुठे आहेस तू? काय झालं वहिनी? अहो माझ्या राणीला तुम्ही पाहिलत का कुठे? काय झालं? तिला मी चक्कीवर दळण आणायला पाठवलं होतं. अहो मग तिथे बघायचं ना. अहो मी गेली होती, तिथेही नाही ती, म्हणून काळजी वाटते जरा तिची. ओ मग इथे कुठेतरी लहान मुलांबरोबर खेळत असेल. ठीक आहे, पण ती आली तर जरा लवकर पाठवून द्या. भूतांचा फेरा जास्तच झालाय, म्हणून जरा काळजी वाटते राणीची. वहिनी तुम्ही काळजी करू नका, मला दिसली तर मी ताबडतोब पाठवतो. तुम्ही घरी जा बरं. हो मी लगेच ठीक आहे, पाठवतो. पण पाठवून द्या हा आठवणीने. हा हा. बंटी, अरे बाळ बंटी, अरे झोपलास काय लवकर? काय नाही, माझं डोकं दुखतोय म्हणून झोपलोय लवकर. डोकं दुखतंय? बर ठीक आहे, आम्ही गावामध्ये ब्राह्मण बोलवलाय होम करायला. सगळे तिकडे जमले असतील, वाट बघत असतील माझी. मी तिकडे जातो. हा, तू झोप. हा, कुठे जाऊ नकोस. हा हो. फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा असतो. ह्या काळात हवामान उष्ण व कोरडे असते. मार्च पासून ते जून पर्यंत दक्षिण भारतात, तर जून मध्ये उत्तर व वायव्य भागात तापमान जास्त असते. उत्तर भारतामध्ये गृहपाठ करतोयस का? वा रे वा. हो आई, सरांनी धडा वाचायला दिलाय, तोच वाचतो आता. अरे तुला चहा होता ना, चल ये देते. हो आई थांब ना, शेवटचं वाचून येतो ना मी. अरे गार होईल चहा, चल लवकर चल. हो आई येतो, तू हो पुढे. इथे तिथे जाऊ नको भटकायला. नाही 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 नाही. या ऋतूमध्ये पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडतो. उन्हाळा फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा असतो. या काळात हवामान उष्ण व कोरडे असते. मार्च पासून ते जून पर्यंत दक्षिण भारतात भटजी बुवा, हो सगळं व्यवस्थित होईल ना? हे बघा, तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. मी फक्त प्रयत्न करतोय, बाकी सर्व देवांची इच्छा. आता त्याच्या मनात कोणता खेळ चाललाय हे त्याचं त्याला ठाऊक. आणि तसंही विधिलिखित कोणाला टाळता येत नाही ना. तुम्ही त्या परमेश्वराची खऱ्या मनाने आराधना करा. तो तुम्हा सर्वांना बघा व्यवस्थित मदत करणार. मी काय फक्त कारण मात्र आहे हो, बाकी सर्व करता करविता तर तोच. गुरुजी तुम्ही पूजेक सुरुवात करा बघू. चला चला. अरे शेखर दादा, असा अचानक? हो, बाबांचा फोन आला तेव्हा कळलं की चव्हाणांच्या विकीला भूत घेऊन गेले. काय प्रकार आहे बघण्यासाठी इथे आलोय. बरोबर झालं बाबा आलास ते. अरे त्या विकीला भूताच्या तावडीतून सोडवण्यासाठी हा यज्ञ करत होतो आम्ही. हा बघूया आता, तो यज्ञ करून तरी विकी परत येतो लोकांना. हो बाबा, मी तुमची म्हणजे तुमच्या सगळ्यांची श्रद्धा समजू शकतो, पण असं यज्ञ वगैरे करून काही एक होणार नाही. आपल्यालाच भूताच्या शाळेमध्ये गेलं पाहिजे. चला. तुला येड लागलंय का? ते भूत मी प्रत्यक्षात बघितलंय. म्हणजे साक्षात मृत्यू आहे, मृत्यू. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा आहे, पण त्या निष्पाप जीवाची नाही. इतके आपण सगळे स्वार्थी झालोत.
तसं नाहीये. अरे आम्ही जर त्या भूताच्या विरुद्ध गेलो तर तो उद्या आमच्या मुलाला उचलून नेईल आणि तो भूत म्हणजे मृत्यूचा फेरा आहे आणि या फेऱ्यात कोण सापडेल? नाही आम्हाला नाही जमणार. आता वेळ झाली आहे, आपण आपल्या कामाला लागूया. तुम्ही सगळे तयार आहात ना? हो, आम्ही सगळे तयार आहोत. आणि हो, हे बघा, काय झालं ना तरी घाबरायचं नाही. आपण हार मानायची नाही. हा, आपण मुळापासून त्या भूताचा नायनाट करायचा. हो बंटी, आज किती काही जरी झालं ना तरी त्या भूताचा नाश करायचा. आम्ही आहोत सगळे तुझ्या बरोबर. हो बंटी, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. आपण सर्वांनी एकजुटीने राहायचं, समजलं का? आता फक्त एकच नारा, करेंगे या मरेंगे. वा, हेच पुढे कामाला येईल. हेच धाडस वापरा, कळालं? बंटी, तू आमच्यावर विश्वास ठेव. हो, चला आता आपण कामाला लागूया. हे बघा, ही लढाई आपण शिवछत्रपतींच्या गणिमिकाव्यासारखी लढायची, कळालं? वाघाची औलाद कधी लढण्या भीत नसते, वाघाची औलाद कधी लढण्या भीत नसते, अन गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते, गिधाडाची औलाद कधी इतिहास घडवत नसते. वेळ आली आहे, हो वेळ आली आहे, इतिहास असा घडवायची. काय झालं? काय घरी नाहीये. काय? हे काम नक्कीच त्या भूताचं असणार. एक एक करून गावातल्या सर्व मुलांना पळवणार. भूताचा फेरा, भूत मारणार, सगळ्यांना मारणार. मारणार, सगळ्यांना मारणार, सगळ्यांना. माझं ऐका, सांभाळून चला आणि बंटी जे बोलेल ना ते ऐका. चला चला, या हळूहळू या. हे हळूहळू या. एकमेकांचा हात धरा, घाबरू नका, चालत राहा. हे बघा, असं हातावर हात धरून काही एक होणार नाही. आपल्याला त्या भूताच्या शाळेमध्ये गेलंच पाहिजे. इथे आपल्या गावातल्या मुलांचा प्रश्न आहे. आपल्याला शाळेत जायलाच हवं. तू बोलतोय ते पटतंय रे दादा, पण एवढ्या मोठ्या भूतासमोर आपण कसे जाणार? हो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एवढीच भीती वाटते की ते भूत आपल्याला एक भयानक मरण देईल, नाही का? हो. पण असं षंढासारखं इथे बसून राहण्यापेक्षा ते मरण कितीतरी पटीने मानाचं असेल, लक्षात घ्या. आप्पा, माका शेखरचा भन्ना पट्टा. हो. शेखर भाऊ, मी आहे तुमच्या बरोबर. आपण सोडूया त्या पोरांका. चला, अजून कोण येते? हा, हे बघ शेखर, मी येतो तुझ्या बरोबर. आप्पा तुम्ही? हो. नाही बाबा, तुम्ही थांबा इथेच. तुमचं वय झालं, थांबा. माझं काही वय बी झालेलं नाही. हा, मी आता अजूनही चांगला ठणठणीत आहे. हा आप्पा, शेखर म्हणता बरोबर आहे. माका त्याचा म्हणणं पट्टा. काय? तुम्ही आमच्या बरोबर इलास तर आमची ताकद ठरण्यापेक्षा आमची कमजोरी ठरल. आप्पा तुम्ही 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 हैसरच थांबा. मी जाऊन येते शेखर भाऊन बरोबर. शेखर भाऊ, चला चला. देवा, माझ्या लेकरांना सुखरूप परत आण रे बाबा.
शेखर आणि रमेश अजून परत आले नाहीत. बराच वेळ झाला. काय झालं असेल तिकडे काही सांगता येत नाही. हे बघा, मी जाऊन बघून येतो. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर राहू द्या, मी जातो. थांबा आप्पा, मी पण येते. एकटा म्हातारा माणूस भूताच्या शाळेत चाललाय आणि तुम्ही इथे बसलात. लाज वाटायला पाहिजे. बांगड्या भरा. हे बघा, तुम्ही काहीही करा. तुम्हाला यायचं असेल तर या, मी जाणार. थांबा आप्पा, काय व्हायचं ते होऊ द्या. आम्ही येतो तुमच्या बरोबर. चला रे, चला 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 चल लवकर लवकर. मी नाही जाणार. मला मारणार. सगळ्यांना मारणार. मारणार सगळ्यांना मारणार. सगळ्यांना. अप्पा काय? मी येतो बोललो ना तुम्हाला तिकडे पूजेला. इकडे कुठे आलात तुम्ही? आम्ही भूताच्या शाळेत चाललो. तिकडे का चाललात तुम्ही? शेखर आणि रमेश तिकडे गेले आहेत, अजून आले नाही आहेत. काय झालंय ते बघायला चाललोय. अरे पोरा कोणाक मारतो? माझे भूत मारतोस त्याला. अरे ह्या का कोणी मारल्या? आम्ही मारला. मग ह्या का नुसता मारू नका, जाळून टाका. ओ रमेश दादा, मला क्षमा करा. मला जाळू नका. रमेश दादा, यो मका ओळखता आणि माझी भाषा पण बोलता. रे मेला कोण असंच कोण रे तू? प्रशांत आहे. तुका आता माफी नाही मिळूची. तुका आता चेचूनच काढते. एक मिनिट. हे बघ, या प्रशांतनेच गावकऱ्यांना त्रास दिले ना, मग त्यांच्याच ताब्यात देऊया. तेच ठरवतील याचं काय करायचं ते. अरे हा पण विकीचा काय? विकी कुठं आहे? बाबा, विकी आतमध्ये आहे. विकी आतमध्ये? विकीला घेऊन ये. हा, तोपर्यंत मी पोलिसांना फोन करतो. जा जा, तुझी खांडोळीच करते. अरे जा, विकीला आधी घेऊन ये. जा. हा दादा चल. काय असा काय तू? हॅलो, पोलीस स्टेशन? तिकडे काही नाही. कशाला चाललात तुम्ही तिकडे? हे बघ दादा, तू मध्ये येऊ नकोस. हे बघा, मी तुम्हाला अडकाटी करत नाहीये. तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. तुला जर आमची काळजी वाटते ना, मग तू पण चल ना आमच्या सोबत भूताच्या शाळेत. हो.
ठीक आहे चला चला एवढा चुकीचा कार्यक्रम सोडून इकडे काय करायला चालत मला काही कळत नाही. पण तेच तुझ्यापेक्षा ती मुलं महत्वाची. हो पण तिकडे गेल्यानंतर भूताने आणखी काय केलं तर त्याला कोण जबाबदार आहे? पण असं घाबरून जायचं का आपण? ते दोघं गेलेत ना, आपल्याला पण जायला हवं. विकी खाया विकी अरे सोडा का विकी ए पोरा. या तुम्ही व्हा पुढे आप्पा. हो अरे शेखर आपला इकडेच आहे. शेखर अरे काय झालं? माझा विकी कुठे आहे? आहे विकी आहे, सापडला आपल्याला. रमेश हा इला ए विकी अरे चल समते गावकरी जमलेत. चल सांभाळ पोरा. चल ये आई सर सापडला देवा उपकार तो बघा पोरगं सापडलं. विकी माझा विकी. आणि गावकऱ्यांनो एक गंमत ही बघा. घाबरू नका. हे भूत आहे. हे भूत नाहीये. हे भूत आहे. हे भूत नाहीये. हे भूत आहे. हे भूत आहे. भूत आहे. हे भूत आहे. तुम्हीच नेमलाय. हा आहे तरी कोण? प्रशांत. अरे हा प्रशांत आपला गाव आला. पण ह्याने हे सगळं कशासाठी केलं? हे सगळं केलंय आणि ते या बिल्डर साठी. प्रशांतनी सगळं सांगितलेलं आहे आम्हाला. प्रशांत गावकऱ्यांना सगळ्यांना सांग तू हे का केलंस. गावकऱ्यांनो मला क्षमा करा. मी तुमच्या गावातला छोटा कलाकार हो. ही कला पण गरिबी शोधत येते. ह्या माणसाने बरोबर त्याचा फायदा उचलला. मला म्हणाला मुंबईत घेऊन जाईल, तुला स्टार करीन. बघा म्हणून मी याच्या फसवणुकीला बळी पडलो. आणि हा मला म्हणाला की इथे मोठा रासायनिक प्रकल्प उभा करायचा, म्हणून मी त्याला मदत केली. हो मला कोणाला जीवे मारायचं नव्हतं. मला क्षमा करा, मला क्षमा करा. तुला आणि माफी शक्यच नाही. तुला तर आम्ही मानणारच, पण या बिल्डरला सुद्धा नाही सोडणार. आला इन्स्पेक्टर चिंगम आला. कोणी बी कायदा हातात घेऊ नका. मी आलोय इन्स्पेक्टर चिंगम. यांचा जे काय करायचं ना ते मी बघता. म्हणा ये शेखरनी सगळं काय सांगलंय. हा तुमची सगळी भानगर कळले म्हणा. आता पोकल बांबूचे फटके घालता. ए पाटील गाडी तयार ठेव रे. चला चल चल रिमांड घेता आता तुमचा. चला आता दाखवता. चल. अखेर मुलांनी भूताच्या शाळेचं रहस्य उलगडलं. भावेंच्या ज्या घरात शाळा भरायची त्या जागेत गावकऱ्यांनी मोठी शाळा बांधली आणि मग गावातच शाळा सुरू झाली. उशीर झालाय आता. उद्यापासून मी तुझ्यासाठी थांबणार ना. चल लवकर चल. अरे मुलांना तुम्हाला शाळेत यायला उशीर का झाला? वही राहिलेली ना घरी, ती आणायला गेलो होतो. अरे पण आता गावात शाळा झाली तरी उशीर होतो तुम्हाला. नाही उद्यापासून नाही होणार. अच्छा ठीक आहे चला शाळेत जा. हॅलो बाबा, आपल्या गावात शाळा चालू झाली. गावकऱ्यांनी आमचा सत्कार केला आणि कौतुकही केलं. अरे वा 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 वा. बंटी हे सगळं तुमच्या बच्चे कंपनीमुळे शक्य झालं बरं का. एवढ्या लहान वयात तुम्ही जे काय धाडस दाखवलं ना त्याला काही तोड नाही. बंटी बेटा मला तुझा आणि तुझ्या मित्रांचा अभिमान वाटतो. थँक्यू बाबा. माझ्या मते आता तरी लोक भूताखेतांवर विश्वास ठेवणार नाहीत. बरोबर ना बाबा? माझ्याही मते असंच होईल. बंटीच्या वडिलांना वाटलं शाळेतल्या भूताबरोबर अंधश्रद्धा संपली, पण नाही. अंधश्रद्धा कधीच संपत नसते. अहो दादा, वडगाव किती लांब आहे इथून? 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही कोण? मी तिथली नवीन शिक्षिका. पण वडगावला जायला इथून रिक्षा नाही मिळत.
रिक्षा अहो तिकडे कुणीच जात नाही. का? का म्हणजे काय, भूतांचं वावर आहे तिकडे. भूत? नॉनसेन्स. ठीक आहे, जा मग. मी म्हणालो होतो ना, अंधश्रद्धा संपत नसते, ती आपल्याला संपवावी लागते. भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा, भूताची शाळा. घालील झडप अंधारात तो, घालील झडप अंधारात तो, चुकवून तुमचा डोळा. भूताची शाळा.